माझ्याकडचा सम आहे. खरं तर हा क्लासवर्क मधला सम आहे. क्लासवर्क मधला सम आहे रामदेव महादेव, क्लासवर्क 8. चला मी ओपन करतोय. क्लासवर्क 8, क्लासवर्क 8. एक मिनिट द्या. अरे सॉरी, इलस्ट्रेशन नाही, क्लासवर्क फाईल आहे. क्लासवर्कची फाईल आहे. मी काल परवा 11 नंबर केलाय आपण, मोहिनी रोहिणी. तो क्लासवर्क मधला आला 11 नंबर आहे. हा 8 आहे. जे आपण इथं सॉल्व्ह केलेत ना ते सगळे सम तिथं ठेवलेले आहेत, सो दॅट यू कॅन रेफर इट. आणि तुमच्या नोटबुक मध्ये त्याची आन्सर शीट्स आहेत. आता ती आन्सर्स कम्प्लीट असतील तर मात्र डिफिकल्ट आहे गोष्टी. तुम्ही नीट तुमची नोटबुक एकदम टॉप क्लास ठेवा, एकदम टॉप क्लास ठेवा नोटबुक. चलो, व्हॉट इज नेक्स्ट? आधी हे ओपन करतो, मला सगळं ओपन करू देत अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. आपल्याला काल आपण शिकलोय, मला तुमच्याकडनं हवंय प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. हे आपण काय म्हणून ट्रीट करणार? लायबिलिटी. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन काय पण त्याला म्हणणार? एक्सपेन्स. एक्सपेन्स. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. लायबिलिटी नाही, प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड, प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड. डन? ऑलराइट. चलो, आता कन्सिडरिंग दिस 4 अकाउंट्स आपण स्टार्ट करूया. एक मिनिट द्या. यस, ओव्हर हिअर. चला, रामदेव, मीच रीड करतोय. रामदेव महादेव आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. क्लिअर कट रेशो देऊन टाकलाय. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स प्रिपेअर प्रॉफिट लॉस अँड बॅलन्स शीट अँड डिस्टिंग. ओके, इन्स्ट्रक्शन्स मिळाले, प्रॉफिट लॉस बनवायचे, बॅलन्स शीट बनवायची, डेट मिळाली. चला, इन द बुक्स ऑफ, सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ मेसर्स रामदेव अँड महादेव, आणि फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2011 लिहिलं सगळं. बॅलन्स शीटला पण 31 मार्च केलं. चला, एंटायर फॉर्मॅट इज रेडी. एव्हरीवन इज रेडी विथ मी. चलो, मूव ऑन. आपण ट्रायल बॅलन्स वी आर नॉट गोइंग टू रीड, वी आर गोइंग टू रीड डायरेक्टली टू द. पण ह्याच्यात बऱ्यापैकी इथं दिसतात मला, इथं ऍडजस्टमेंट दिसते विथ इफेक्ट फ्रॉम आलाय, आणि वी हॅव हँडल दिस ऑलरेडी. बघा आता रिपिटेटिव्ह यायला लागल्यात ऍडजस्टमेंट्स, त्याच ऍडजस्टमेंट्स परत परत येत आहेत. सो दॅट हे तुमची प्रॅक्टिस एकदम टॉप क्लास व्हायला हरकत नाहीये. त्याच ऍडजस्टमेंट्स आपण किती वेळा करतोय, किती वेळा त्याच ऍडजस्टमेंट्स करतोय. म्हणजे माझं मत आहे की तुम्ही ऑन द टॉप ऑफ इट असलं पाहिजे. सगळ्या ऍडजस्टमेंट आर वेल नोन टू यू. काहीही आता राहिलं नाही की जी अशी एकही ऍडजस्टमेंट नाही परहॅप्स की जी आपण केलेली नाही. तरी सुद्धा एकदा आपण लास्टला सगळे ऍडजस्टमेंट्स कव्हर झाल्यानं चेक करणार, अँड देन वी विल मूव ऑन टू बोर्ड पेपर्स. चला, स्टॉक ऑन हँड, क्लोजिंग स्टॉक मार्किंग होतं नाही. ₹2000 पेड ड्युरिंग द इयर ॲज अ बिल्डिंग रिपेअर्स रॉंगली डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. ही एक ऍडजस्टमेंट राहिली होती, ती आज मी घेऊन आलो. आणि म्हणून मी माझ्याकडचे सम मी मुद्दाम घेतो, कारण अशा पण काही ऍडजस्टमेंट्स आहेत की ज्या तुमच्या बुकमध्ये परहॅप्स कव्हरच नाही झाल्या, आणि त्या मी घेऊन आल्या. काय आहे ही ऍडजस्टमेंट? व्हॉट काइंड ऑफ ऍडजस्टमेंट इज दिस? काय झालंय, काय व्हॉट इज द ट्रान्झॅक्शन, काय मिस्टेक आहे, नाही आहे, काय आहे? एरर ऑफ प्रिन्सिपल. काय झालंय? व्हॉट हॅज हॅपन? ₹2000. हा, काय चुकून बिल्डिंग अकाउंट मध्ये रिपेअर, म्हणजे ती चूक झाली आहे. काय चूक आहे? कुठे चूक आहे? रिपेअर्सला टाकायला पाहिजे होते, बिल्डिंगला पडले. ह्याला काय म्हणतात? कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज नाही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. बरोबर उलटी. तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू झाली, पण उलटी नव्हती झाली. सो इट इज दिस. रिपेअर्स आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेकरिंग रिपेअर्सचं लाईफ काय? दुसऱ्या दिवशी ते परत बिघडू शकतं. तुम्ही रिपेअर केले बिल्डिंगला, लगेच रिपेअर करावं लागू शकतं. त्याची काय 10 वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी आणि त्याचं लाईफ आहे? हा, होऊ शकतं, टिकू शकतं, पण पॉसिबिलिटी काय? लगेच सुद्धा रिपेअर करावं लागेल. म्हणजे थोडक्यात दॅट इज नॉट अ कॅपिटल एक्सपेंडिचर. ज्याचं मोर दॅन 1 इयर लाईफ आहे दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. ओळखायचं कसं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? ओळखायचं कसं? तर त्याच्या लाईफवरनं, तुम्ही जो एक्सपेंडिचर केलाय त्याचं लाईफ जर मोर दॅन 1 इयर असेल तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि त्याचं लाईफ जर लेस दॅन 1 इयर असेल तर रेव्हेन्यू. ऑलराईट.
सो चला ही आता कळलंय. करेक्ट अकाउंट कुठलं आहे? रिपेअर्स. चला मार्क करूया रिपेअर्सला, कारण मार्किंग करावं लागेल आपल्याला, राईट? हा तेच ना, मार्क करूया ना, चेक करूया रिपेअर्स आहेत का. रिपेअर्स कुठे दिसत नाहीत. मग बिल्डिंग तरी, मग माझं बघायचं राहत आहे. लँड अँड बिल्डिंग, बिल्डिंग डायरेक्ट नाहीये, लँड अँड बिल्डिंग आहे. देन व्हॉट नेक्स्ट? नाही, रिपेअर्स नाही आहेत. मग रिपेअर्स आपण मार्क नाही करू शकत, डायरेक्ट आपण रिपेअर्स बुक करणार. ऑल राईट, हे तुम्ही सांगायचंय मला. पहिलं सही काय आहे, रीड कर. स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 200. समृद्धी, प्रार्थना, आयुष्का, ईशा, 1 by 1 इन दॅट ऑर्डर. चला पटापट हेल्प करा तिला. स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट आहे, म्हणजे असेटला लिहिणार. सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस. काय करू त्याचं? असंच लिहून टाकू, स्टॉक ऑफ स्टेशनरी. ऍड, नीट विचार कर, कुठे ऍड करू? आणि बोला प्रार्थना, काम पटकन. प्रार्थना, हॅलो 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 हॅलो. हा आता येतोय, बोला. मी नाही, मी क्लासमध्ये आहे. मौक्तिक असेल तिकडं. तुम्ही येणार आहे का? मी साधारणपणे 11च्या पुढे आहे घरी. 11 वाजता आलात तर बरं भेट. हो, 11, 11:15 चालेल. चालेल चालेल. येस. काय झालं? हे केलंय आपण. वी हॅव डन दिस ऍडजस्टमेंट. वैष्णवी बोला. कशात ना लेस करणार? कशात ना? बोल. काय? स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि ट्रेडिंग, क्रेडिट साइड. चला बोला, ती काय म्हणते? ही काहीतरी वेगळंच बोलते, काहीतरी चुकीचं सांगतो असं म्हणते ती. काय सांगतोय? ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स गोइंग आउट आहेत का? गुड्सचा काय संबंध? ट्रेडिंगची क्रेडिट साइड फ्रीज आहे. वाटेल ती एंट्री तुला अलाउडच नाही. गुड्स आहेत का प्रिंटिंग स्टेशनरी? स्टेशनरी आयटम आहे, गुड्स गोइंग आउट नाहीच आहेत. फ्रीज आहे ट्रेडिंगची साइड, क्रेडिट साइड फ्रीज. चला प्रार्थना, प्रार्थना करतो तुला, बोल. यस, काय झालं? अरे बाबा नो, चला बोला बाकीचं. ती काय म्हणते ते बरोबर बोलते. येस, प्रॉफिट अँड लॉस प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधनं मायनस. हे स्टॉक उरलाय तो पुढच्या वेळी वापरणार आहात तुम्ही. चला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. येस, प्रिंटिंग अँड स्टेशनरीला मार्क केलंय. आणि दुसरं स्टॉक आपण बॅलन्स शीटला लिहिणार. चला मेंटेन आरडीडी. आता याचं काही राहिलंच नाही काही, है ना? धडाधड तुम्ही मारताय. इतके सम झाले. आय होप. काय आयुष बोला, काय करणार? हा, मेंटेन आरडीडी 5%. सन्ड्री डेटर्स मधनं मायनस. आणि सेकंड इफेक्ट, आता हा आरडीडी आहे, त्याच्या आधी काय मायनस होतं? एफबीडी पहिले मायनस होतं. आता ते पहिले चेक करायचं एफबीडी आहे का. घरी जायला लागेल बाबा, जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स मला फॉलो करायच्या नसतील तर. हे तुमचं कॉलेज नाही. सो इथे एफबीडी पहिले मायनस करावी लागेल, मग आरडीडी. चेक करूया एफबीडी आहे का. पहिली पुढची ऍडजस्टमेंट काय? रिझर्व फॉर डिस्काउंट आहे. मग हा आरडीडी आहे. काय समृद्धी? रिझर्व फॉर डिस्काउंट म्हणजे आरडीडी आहे.
आरडीडी तर सेपरेट दिलं नाही तर आरडीडी म्हणजे हा आरडीडी तर नाहीये. मग व्हॉट इज दिस? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स आर टू बी मेड ॲट 3% अँड 4%. डेटर्सवर 3% करायचं आहे, क्रेडिटर्सवर 4% करायचं आहे आणि हे डिस्काउंट आहे. त्यासाठी आधी पहिले आरडीडी मायनस करावी लागेल मग डिस्काउंट. मग तसं सुद्धा तुम्हाला त्यांनी पहिले आरडीडीज दिले. लकीली म्हणजे ह्यातला कुठलाही सिक्वेन्स आपल्याला चेंज करायची गरज नाही, ॲज इट इज करत जाणार. डिस्काउंट, आता डिस्काउंट डेटर्सचा डिस्काउंट आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये हिट होणार का नाही? डेटर्सला तर होणारच. येस. अजून कुठल्या अकाउंटला हिट होणार तो? डिस्काउंट हा डेटर्सला केला. पुढचा सेकंड इफेक्ट नाही डेटर्सचा डिस्काउंट पीएनएलच्या डेबिटला म्हणजे कुठल्या अकाउंटला? इथं आहे का डिस्काउंट? ऑलरेडी कुठला डिस्काउंट आहे का चेक करा. जर ऑलरेडी असेल तरच त्याला हिट होणार, नसेल तर हिट होणार नाही. इथं कुठेही डिस्काउंट नाही. डेटर्सचा डिस्काउंट डेबिटच्या डिस्काउंटला हिट होणार आणि क्रेडिटर्सचा डिस्काउंट क्रेडिटच्या डिस्काउंटला हिट होणार. चला चेक करूया. क्रेडिट डिस्काउंट नाहीये. लकीली ते दोन्ही डिस्काउंट नाहीयेत. आपण असा पण एक सम सॉल्व केलाय की ज्याच्यामध्ये दोन्ही डिस्काउंट होते. दोन्ही डिस्काउंट मध्ये आपण ऍड केलेत. आठवत नसेल तर चेक करा. एवढे सम झाले जातात. यस येस नाही. पहिले तर एफबीडी मग आरडी आणि मग डिस्काउंट. त्यात एफबीडी नाही आता. येस येस येस. आणि हे तर काय किती वेळा झालं यार. समृद्धी uninsured goods worth ₹2,000 were destroyed by fire. मला तुमच्याकडनं पण हवंय. हा यस. ट्रेडिंगची क्रेडिट साइड आणि सेकंड इफेक्ट अनइन्शुअर्ड आहे. अनइन्शुअर्ड आहे. तू समृद्धी आहेस का? हा काय बोललाय तो? चला तुमच्या तिघांपैकी काय अरे कुठे पण सेकंड इफेक्ट पीएनएल ला काय लिहिणार? टू लॉस बाय फायर. हे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर आहे. मे टू लॉस बाय फायर. हा लॉस झाला. डिस्ट्रॉइड तुम्ही लिहिणार क्रेडिटला. गुड डिस्ट्रॉइड बाय फायर आणि एंटायर अनइन्शुअर्ड आहे त्यामुळे ते एंटायर लॉस झाला. एंटायर ₹2,000 तुम्ही पीएनएलच्या डेबिटला घेणार आणि टू लॉस बाय फायर. याचं मार्किंग करता येईल का? नो मार्किंग. चलो आता बाकी सगळं झालेलं आहे. लेट अस स्टार्ट विथ इट. ओपनिंग स्टॉक फटाफट. आता स्पीड तुमचा हवा आहे मला. सगळं फॉर्मॅट चेक करा आणि माझ्या बरोबर अजिबात आवाज नकोय आणि कुणालाही एकमेकांनी डिस्टर्ब करू नका. ज्याला प्रॉब्लेम आहे तो माझ्याशी बोलेल. ओपनिंग स्टॉक डन. नेक्स्ट फर्निचर अँड फिक्स्चर असेट. थोडासा स्पीड वाढवूया. एक मिनिट मी असेट बॅलन्स शीट कुठे घेतली? एक मिनिट थांबा. बाकी सगळं बंद करूया. किती आहे? 15,000. एक मिनिट बाकी सगळं मी बंद करून टाकतो जे नको आहे अननेसेसरी. एकच मिनिट. बाकी सगळ्या अननेसेसरी अनवॉन्टेड गोष्टी बंद करूया म्हणजे आपल्याला yes. Furniture and fixture 15,000. Done. Amount चुकते? Very good. काय पाहिजे? लायबिलिटी असेट पाहिजे. परफेक्ट. पहिल्यांदा आयुष्य असं काहीतरी बोलले नाही. फर्स्ट टाइम.
चलो ऑल राइट नेक्स्ट कॅश इन हँड असेटला कॅश इन हँड राईट कॅश इन हँड बॉटम लाईनला आपण रेकॉर्ड करूया आता बॉटम फॅग एंडला खाली एकदम जागा सोडा आणि मग करा मी इथे सन्ड्री डेटर्स केलेत पण तुम्ही काय करायचंय सन्ड्री डेटर्स लागणार आहेत नाही आपण काय करणार कॅश इन हँड मी भलतीचकडे चाललोय तुम्ही कॅश इन हँडची अमाऊंट किती आहे चेक करूया कॅश इन हँड 1802 परहॅप्स डिफरन्स आला ना तर आपण चेक करूया हा 2 परहॅप्स चुकतोय बघूया लेटेस्ट सी डिफरन्स येतोय का नाही चला बॅड डेट्स कुठे टाकणार P&L ला ऍब्सोल्युटली P&L ला टाकूया P&L ला बॅड डेट्स मी थोडीशी जागा सोडतोय एक साधारणपणे 8 लाईन्स ते 10 लाईन्स सोडा आणि मग बॅड डेट्स लिहून टाका बॅड डेट्स नेक्स्ट त्याला ऍडजस्टमेंट आहे ऑलरेडी राईट इथं मार्किंग करायचं राहून गेलं आपला बॅड डेट्स सापडलं नाही मग आपल्याला बॅड डेट्स होतं FBD आहे त्यामध्ये फक्त डिस्काउंट इथं हिट नाही होणार ऍडजस्टमेंट चलो न्यू RDD हा एक्झॅक्टली सॉरी FBD नाही न्यू RDD FBD नाहीच आहे नो FBD राहून देत ना काय फरक पडतो काही प्रॉब्लेम नाही चला पुढे जाऊया मुव्हिंग ऑन सॅलरीज अँड वेजेस P&L सॅलरी अँड वेजेस P&L सॅलरी अँड वेजेस नंतर परचेसेस अरे त्या येत आहेत मावशी हो आता त्यांना तू पाहिजे त्यांना मी 11 सांगितले त्यांना काय सगळं खोल रे मग त्यांना फोन करून पाहिजे सांगून टाक आता जाऊन दे येऊन जाऊन देत त्यांना दुसरं कधी सांगू हा बस चल ठीक आहे परचेसेस झालंय सन्ड्री डेटर्स पोस्टिंग झालं प्रिंटिंग एंड स्टेशनरी लँड एंड बिल्डिंग क्या बात है कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग मी मुद्दामून नाही दाखवलं मी एकदम सगळं दाखवतो बघू हे धनश्री कुठे कुठे काय काय केलंयस बॅटरीचा खाली बरोबर आहे सर्टिफिकेट बरोबर आहे नॉट अलाउड खाली एक लाईन बुक कर नंतर लँड एंड बिल्डिंग चला नेक्स्ट व्हाट इज इट गुडविल असेट गुडविल फिक्स असेट प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन कुठं P&L डेबिट साइड इनर आउटर त्याला काय ऍडजस्टमेंट नसते फक्त पोस्टिंग करायचं असतं चला ऑनलाईनला काय पोझिशन आहे बोला ऑनलाईनची पोझिशन काय आहे ऑनलाईनचं काय पोझिशन आहे कुठपर्यंत पोहोचलाय पोस्टिंग माझ्याबरोबर करताय का ऍडजस्टमेंटला पोहोचलाय तो प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस त्या प्रिंटिंग स्टेशनरीच्या खाली प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे पूर्ण पाहिजे बरं का नो एक्सक्यूज
कम्प्लीट लिहायचंय. इथं मध्ये लिहिलं तरी चालेल, इथं भरपूर जागा आहे. इथं लिह, इथं भरपूर जागा आहे, इथं भरपूर मध्ये गॅप सुटते. इथं घे, खाली नको, वर घे, घे घे घे, घाबरू नको, ये वर अजून. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ऍडव्हर्टाइजमेंट मी काहीच सांगणार नाही, तुम्ही करायचंय. ऍडव्हर्टाइजमेंट हे घ्या, 2010, 3 इयर्स. मी इथं इथं लिहून टाकतो ते 2010. अरे काही दिसतच नाही. 2 नाही अरे जरा, चला 2010 आहे. 1 ऑक्टोबर 2010. चला सगळ्यांनी करायचे. मला मी फक्त आन्सर विचारणार आहे. 2 मिनिटं. हे काय 125. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी सॉरी. 4,800. 4,800 इज अ ऍडव्हर्टाइजमेंट अमाउंट. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनचे अमाउंट. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1250 आउटर. चला तोपर्यंत आपण पोस्टिंग चेक करूया. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, चेक करा. कुठे कुठे केलं आपण. इथलं सॅलरी अँड वेजेस, राईट. नंतर परचेसेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन बघा. नंतर बॅलन्स शीटच्या असेट मध्ये चेक करूया. सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, कॅश, गुडविल. व्हॉट इज दॅट. अरे ते काय. अरे टोटल ऍडव्हर्टाइजमेंट 4,800 आहे. 24,100 आणली कुठून. तू काय म्हणते 2,400. 2,400 यू मीन टू से. रॉंग. चेक करूया. 3 इयर्स आहेत रे, पॉसिबल नाहीये. ते हाफ झाले. हा टोटल 4,800 आहे. 800 तिचं म्हणणं आहे. 800 काय प्रीपेड का. प्रीपेड 800 आहे. प्रीपेड 800 आहे का ती आउटरला येणारी फिगर 800 आहे. काय बोला. थांब. ओके रजिस्टर झालंय. सही. काय तुम्ही काय केलं काय. 3 बघा मीटर काढा. मग 3 मंथ्स हे 3 इयर्स म्हणजे किती महिने. 36. मग 36 मंथ्स मधनं किती महिने तुम्ही ऑलरेडी कन्झ्युम केले. 6 महिने म्हणजे 30 मंथ्स. म्हणजे 30 मंथ्स प्रीपेड आहेत. 30 डिवाइड बाय 36 इंटू 4,800. 30 डिवाइड बाय 36. आपण कसं करतो. मीटरवर खालचा जो आहे तो न्यूमरेटर, वरचा आहे तो डिनॉमिनेटर. सगळ्यांनी मीटर काढायचंय, त्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये. ड्रॉ करा मीटर, ड्रॉ करा. किती येते. नाही आवाज नाही येते. 800 काय प्रीपेड का काय. रॉंग. प्रीपेड 800 रॉंग. प्रीपेड 4,000. मग प्रीपेड 800 कसं. तुम्ही कॅल्क्युलेशन करताय काय. 30 डिवायडेड बाय 36 इंटू 4,800. चेक करा काय येतात फिगर. 4,000. सो 4,000 इज व्हॉट. प्रीपेड. नो यू डोंट मीन टू से दॅट. यू मीन टू से 800 इज प्रीपेड. मी तुला विचारतोय काय आणि तुम्ही सांगताय काय. ह्याच्यामध्ये खाली ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन लिहून टाका. कॅल्क्युलेशन ब्रॅकेट मध्ये लिहून टाका. काय कॅल्क्युलेशन आहे. प्रार्थना वेअर आर यू. आउटस्टँडिंग, प्रीपेड्स, यू आर लॅगिंग बिहाइंड. दिस इज नॉट एट ऑल एक्सेप्टेबल. नो नो वे. अजिबात नाही. नाही तर आईशी बोलायला लागेल मला. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड लेस प्रीपेड, त्याच्या खाली कॅल्क्युलेशन करा. मी कशी कॅल्क्युलेशन करतोय. समजत नसतील तर इमिजिएटली विचारा. काय केलं आपण. 36 मंथ्स आणि 30 मंथ्स कुठून काढले. मीटर टाकला. मीटर टाकल्याशिवाय होणार नाही. नेक्स्ट लगेच याचा सेकंड पोस्टिंग. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट
पुढे जाऊया. मुव्हिंग ऑन. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे असेट आहे. पुट दॅट अंडर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. असेट मध्ये टाकून द्या प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. नको प्रॉव्हिडंट फंड नको, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे वरच्या साईडला. राईट. इथं माझ्याकडे जागा आहे त्यामुळे मी इथं वरती पुट करून टाकलं. इथं टाकलं 19,000. नको. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. तुला इनर फुल दिलंय. अप टू इनर यू कॅन एक्सटेंड युअर टेक्स्ट मॅटर. शेअर्स इन बी लिमिटेड ही सुद्धा एक प्रकारची ऍडजस्टमेंट काय म्हणूया इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट इज अन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच असेट. घ्या त्याच्याच खाली मी शेअर्स इन बी लिमिटेड लिहून टाकलं. शेअर्स इन बी लिमिटेड नाही, शेअर्स इन बी लिमिटेड. नो कन्सेशन. येस, हे एवढं फक्त अलाउड आहे. LTD डॉट. हे बघा त्यांनीच दिलंय तुम्हाला LTD. येस. नेक्स्ट पुढे जाऊया. काय कसली अमाऊंट? 13,000 बी लिमिटेड. चला सेल्स. ऑब्विसली करा पोस्टिंग. रिटर्न्स नाहीच आहेत पण तरी आपण इनरलाच देणार. डॅश करून आउटरला. आत्ता नको, सगळ्यात शेवटी. सेल्स नंतर सनरी क्रेडिटर्स इनरला. बरोबर ना? सनरी क्रेडिटर्स इनरला. त्याला ऍडजस्टमेंट आहे. सनरी क्रेडिटर्स. नेक्स्ट डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड. P&L क्रेडिट. जसं रेंट रिसिव्ड होतं मगाशी तसं डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड एनीथिंग विच इज रिसिव्ड. ऍक्च्युअली रिसिव्ड मे बी इन्कम ओनली. ते मोस्टली इन्कमच असतं. तुम्ही चेक करा. दिस इज इन्कम. डिव्हिडंड रिसिव्ड. सो इट इज इन्कम. राईट. डिव्हिडंड रिसिव्ड. कुठे टाकणार? प्रॉफिट अँड लॉस. पहिल्या आधी मला पोस्टिंग करून घेऊ देत. सॅलरी क्रेडिटर्स. नंतर मला काय पोस्ट करायचं राहिलंय? डिव्हिडंड रिसिव्ड. कुठे टाकणार मी ते? आय एम गोइंग टू पुट दॅट. सॉरी, मी ते प्रॉफिट अँड लॉसला पुटअप करणार. बरोबर. प्रॉफिट अँड लॉसला कुठे पुट करणार? तर क्रेडिटला, जिथे माझा प्रॉफिट अँड लॉस स्टार्ट झालाय. चलो डिव्हिडंड रिसिव्ड. अरे चुकतंय माझं. अरे परचेस बुक करायचं राहिलं माझं. सॉरी. चलो परचेस बुक करूया. कॅरेज इनवर्ड हे सगळं बुकिंग करतो आणि मग डिव्हिडंडला येऊ. चला नाव आय एम ॲट पार विथ यू. माझं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. तुमच्या बरोबर आहे मी. आज तुम्ही पुढे आहात, मी माग आहे. नंतर प्रॉव्हिडंट फंड. इन प्रॉव्हिडंट फंड नुसता प्रॉव्हिडंट फंड आहे. राईट. अरे नाही सॉरी. प्रॉव्हिडंट फंड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट. अरे गडबडते काहीतरी. ओके. दिस इज अमाउंट ऑफ 17,500 इज अ अमाउंट ऑफ प्रॉव्हिडंट फंड. आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट इज 1250. राईट. ठीक आहे. सो 17,500 इज प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट. नाही त्याचा काही संबंध नाही. त्याला कुठली ऍडजस्टमेंट नसते. डायरेक्ट आउटरला जाऊ दे. कुठे टाकणार मी तो? हा इंटरेस्ट दुसरा आहे. हा इंटरेस्ट आहे 1250 इज अ इंटरेस्ट. आणि प्रॉव्हिडंट फंड अमाउंट आहे 17,500. 17,500 इज प्रॉव्हिडंट फंड. आणि 1250 इज इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. 1250. पहिले प्रॉव्हिडंट फंड कुठे देणार? लायबिलिटीला. आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट त्यात लगेच ऍड करून टाका. चला मी बॅलन्स शीटला येतो, दाखवतो एकदा तुम्हाला. बॅलन्स शीटला काय आहे? हा सॉरी एक्सट्रीमली सॉरी. येस यू आर सेइंग इनर. करेक्ट. यू आर करेक्ट. माय मिस्टेक. एक्सट्रीमली सॉरी. प्रॉव्हिडंट फंड ऍड इंटरेस्ट आणि आउटरला तो इंटरेस्ट त्यामध्ये ऍड करून टाकायचा. तो इंटरेस्ट त्यामध्ये ऍड करा आणि आउटरला घेऊन जा. झालं का?
चला पुढे जाऊया. कॅपिटल त्याचे सेकंड इफेक्ट काय आहे? ट्रायल बॅलन्स चालू आहे. कॅपिटल चला कॅपिटल घेऊन टाका. 2 कॅपिटल्स राहिलेत. वल्लरी कॅपिटल मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो असता तर रेशो काय आला असता? हा रेशो जर कॅपिटल त्यांच्या कॅपिटल्स मध्ये जर रेशो असता तर काय आला असता? काय किती? 2:1. बघा तोच आहे की नाही, चेक करा. 2:1 आहे म्हणजे त्यांच्या कॅपिटलच्या रेशो मध्ये आहे तो. चला यस कॅपिटल बुक केले. कॅपिटल बुक केली. बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल बुक करून टाक. सॉरी मी प्रॉफिट लॉसला येतो. बॅलन्स शीटला कॅपिटल्स बुक करून टाक दोन्ही. मी यावेळेला खूप कमी जागा सोडली पण तुम्ही ऍज युजल जागा सोडा. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? डन. क्लोजिंग स्टॉक. कुठलं इन्व्हेस्टमेंट? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये इथे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट लिहून टाक आणि दोन्ही तिथेच येतील. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि शेअर्स. क्लोजिंग स्टॉक दोन्हीकडे इफेक्ट द्या. ट्रेडिंग आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंगला क्रेडिट साइड आणि इकडं बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 2000. हे काय आपण मगाशी म्हणलंय रिपेअर्स नाहीच आहेत त्यामुळे पहिले आपल्याला बुक करावे लागतील आणि पहिले बॅलन्स बिल्डिंग मधनं मायनस करू. बिल्डिंग वर डिप्रिसिएशन आहे का? लकी. जर डिप्रिसिएशन असतं तर कुठल्या अमाऊंटवर डिप्रिसिएशन केलं असतं? मायनस होऊन आलेल्या फिगरवर. मायनस होऊन आलेल्या फिगरवर तुम्हाला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. रिमेंबर दिस. जसं तुम्ही इन्स्टॉलेशन ऍड करून मग डिप्रिसिएशन केलं तसंच रिपेअर्स मायनस करून मग डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. हे ऑलवेज लक्षात ठेवा. म्हणजे डिप्रिसिएशन करताना पण तुम्ही अलर्ट राहायचंय. काही ऍडिशन नाहीत ना. चला पहिले काय करणार? बिल्डिंग मधनं मायनस करून टाका. बिल्डिंग मधनं मायनस करा. लेस आणि आउटरला घेऊन जा कारण डिप्रिसिएशन नाहीये त्याला. सो लेस रिपेअर्स आणि आउटरला 75,000 मायनस 2,000 73,000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसला. येस प्रॉफिट अँड लॉसला खालच्या साईडला. प्रॉफिट अँड लॉस नुसतंच टू रिपेअर्स. खरं तर रिपेअर्स टू बिल्डिंग तू नुसतं रिपेअर सुद्धा चालेल. रिपेअर्स टू बिल्डिंग चालेल. रिपेअर्स अँड मेंटेनन्स चालेल. स्टॉक ऑफ स्टेशनरी हे आपण मगाशी डिस्कस केलंय. प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये मायनस आणि असेटला स्टॉक ऑफ स्टेशनरी. सगळ्यात पहिले प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण जागा सोडली का? येस. त्यातनं मायनस करा. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि आउटरला घेऊन या. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी 200 आणि आउटरला घेऊन या. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे करणार? बॅलन्स शीटला. येस खालच्या साईडला स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉक राहिलाय माझं आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी. दोन्ही स्टॉक्स घेतले. क्लोजिंग स्टॉक पण घेतला. स्टॉक ऑफ स्टेशनरी पण घेतला. राईट. येस. डन. ऑलराइट. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? पुढं आरडीडी. पहिली आरडीडी मग डिस्काउंट. मग चला पहिले सन्ड्री डेटर्स म्हणून चालू करूया. सन्ड्री डेटर्स मध्ये पहिलं काय करू? फर्स्ट थिंग फर्स्ट आरडीडी पहिले मायनस करा. ती मात्र या स्ट्रेट फॉरवर्ड या अमाउंटवर कॅल्क्युलेट करणार. किती % आहे? 2075. चेक करा. बरोबर आहे. आणि मी ते इनरलाच लिहिले अमाऊंट 2075 आणि इनरला लिहिलंय. आरडीडी 5% कॅल्क्युलेट केली आपण. 5% याच्या लेस न्यू आरडीडी आधी आहे. आधी इथे हे कर. हे पहिले इनरला लिहूया मग डिस्काउंट करूया. याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार?
बॅड डेट्स मध्ये चला बॅड डेट्सला आपण जागा सोडली आहे. येस, बॅड डेट्स साठी जागा सोडलेली आहे. वी हॅव केप्ट वन लाईन ब्लँक इथं बॅड डेट्स. चला घेऊन टाका. ऍड न्यू आरडीडी. ऍड न्यू आरडीडी. बॅड डेट्स मध्ये ऍड न्यू आरडीडी. आणि मी त्याला आता आउटरला घेऊन आलोय कारण दुसरी काही ऍडजस्टमेंटच नाही. देयर इज नो एनी अदर ऍडजस्टमेंट देन दिस. ओल्ड आरडीडी तर नाहीच आहे. असती तर ती ऑलरेडी आली असती कारण ट्रायल बॅलन्स मधनं ती येते. सॉरी. नेक्स्ट आता दोन डिस्काउंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्सचा आहे 3% आणि क्रेडिटर्सचा आहे 4%. चला कुठल्या अमाऊंटवर, डेटर्सच्या कुठल्या अमाऊंटवर आपण करणार आहोत? दिस अमाऊंट. किती 3% काढा, कॅल्क्युलेट करा. 2. चला चेक करा. चॅलेंज हिम. फ्रॅक्शन इग्नोर करा. फ्रॅक्शन्स मध्ये असेल तर ते इग्नोर करा. इग्नोर ऑल फ्रॅक्शन्स. हा नाही, जेवढं इकडं लेस करणार तेवढंच तिकडं लिहिणार. त्यात डिफरन्स काही नाही. तो काय 283 काढला? अरे 3% आहे बाळा. 3%. तू 2075 चा तर नाही ना काढला? मग कशाचा काढतोय 3%? 101% चुकतंय. 11 सर टोटल जी अमाउंट आहे ना ती 118,275 3 पॉइंट्स आली आहे ना. म्हणजे 1183 करायचं. शेवटचे डिजिट 1 नी वाढवायची. कधी? जेव्हा मोर दॅन 0.5 असेल तेव्हा. फ्रॅक्शनचा आन्सर मोर दॅन 5 असेल तर तुम्ही लास्टचं डिजिट जे असतं ते 1 नी इन्क्रीज करायचं असतं. 1183 राईट. 1183 मायनस करा. घाई करू नको. तुला 1 सेकंदात उत्तर दिलं आणि 10 सेकंदांनी नाही 10 मिनिटांनी उत्तर दिलं तरी मार्क तेवढेच आहेत. पण 1 सेकंदामुळे मार्क गेले. मग का? मग 283 कुठून काढले? सगळे क्रेडिटर्स किती आहेत? चला दोन्ही डिस्काउंट आधी कॅल्क्युलेट करूया आणि एकदमच पोस्टिंग करून टाकू. दोन्ही डिस्काउंट कॅल्क्युलेट पण केले, मायनस केले. डिस्काउंट नेहमी मायनसच होणार. आउटस्टँडिंग नेहमी ऍडच होणार. कुठलाही डिस्काउंट मायनसच. परचेसचा असू दे, सेलचा असू दे, क्रेडिटरचा असू दे, डेटरचा असू दे, डिस्काउंट नेहमी मायनसच. नॉट टू थिंक इवन. डिस्काउंट आहे ना मायनस, बात खतम. आता डेटरचा डिस्काउंट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. डीआर आणि सीआर. क्रेडिटर्सचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. चलो घ्या. डेटर्सचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस. हा डिस्काउंट रिसिव्ड. ओहो, हा आपल्याला खरं तर या डिस्काउंट मध्ये घ्यायला पाहिजे होता. आपण मार्क नाही केलं. चला असं होऊ शकतं. आता मी तुम्हाला मुद्दा म्हणून मी हा असा केलाय. आता पेपर मध्ये काय करायचं सांगतो. याला इकडनं इकडे इनरला घेऊन ऍडमिट नाही करायचं. सेपरेट एक एंट्री करून टाकायची. काही नाही, काय प्रॉब्लेम नाही, चालतं. डिव्हिडंड रिसिव्ड आहे. पण मी म्हणतोय डिस्काउंट रिसिव्ड असेल तर आणि तुम्ही आउटरला घेतलात सपोज, तर काय करणार? चुकून मार्किंग राहिलं आणि तुम्ही डिस्काउंट रिसिव्ड आउटरला घेऊन टाकलात तर तुम्ही काय करणार अशा वेळेला? आणि डिस्काउंट आहे तर काही नाही, खाडाखोड काही करायची नाही. सेपरेट ऍडिशनल प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट असं म्हणून एंट्री करायची. लक्षात राहील. चलो आता आपल्याला काय करायचं? इथं आपल्याला डिस्काउंट रिसिव्ह करायचंय. एक डिस्काउंट रिसिव्ह करू. पहिला डिस्काउंट क्रेडिटरचा डिस्काउंट रिसिव्ह करून टाकूया. जर ऑलरेडी डिस्काउंट रिसिव्ह ऑलरेडी असेल तर त्यात ऍड करायचंय. पण सपोज राहिलं तर मग असे 2 एंट्री करणार का? नाही. त्यावेळेला काय लिहिणार? प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. लक्षात राहील का बघा. म्हणजे रेक्टिफिकेशन सुद्धा टॅक्टफुली तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आणि सेकंड एंट्री कुठे येणार आहे आपली? सेकंड आहे पुढचा पार्ट. घ्या नेक्स्ट पार्ट. डिस्काउंट डेबिटला. हा डेटर्सचा डिस्काउंट आहे, तो क्रेडिटर्सचा डिस्काउंट आहे. डेटर्सचा डिस्काउंट डेबिटला, क्रेडिटर्सचा डिस्काउंट क्रेडिटला. ऑल डन.
अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹2,000 were destroyed by fire. ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंगची क्रेडिट सेट, ऑल राईट, ट्रेडिंगची क्रेडिट घ्या. बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. आणि सेकंड पोस्टिंग कुठे करणार? P&L च्या डेबिटला काय लिहिणार? टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय फायर. डन, ऑल राईट, इथपर्यंत कंप्लीट झालंय. आता काय करायचंय? चला इनरचा आउटर सगळं चेक करा. इनर आउटर ट्रेडिंगला सगळं इनरचा आउटरला गेलंय का? नाही, माझा इथं बाकी आहे. म्हणजे नाहीये त्याला डॅश करून आउटरला घेऊन या. लेस रिटर्न डॅश आउटरला, सेल्सचं लेस रिटर्न डॅश आउटरला. क्लोज करा, जीपी काढा, ग्रॉस ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा आणि जीपी काढा. आणि टेल मी द जीपी. करा करा, डू इट. 2 मिनिटं होल्ड कर. हम this time new ones. काय रे, किती आहे? 65. तुझं रे साहिल, साहिल जी 65,002 राईट. असं ऑड येतोय, परहॅप्स तो 2 रुपयाचा डिफरन्स येऊ शकतो बरं का. चेक करूया. 65,002. तो लगेच इकडं कॅरी फॉर ब्रॉड डाऊन करा आणि नेट प्रॉफिट कडे चला. प्रत्येकाने चेक करायचं त्यांचा जीपी बरोबर आहे ना, आणि तो लगेच इकडे घेऊन टाका ग्रॉस प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट सांगा. जीपी किती आला? तुझा किती आला? 64 नाही, 65. चेक कर, 65,002. इज दॅट करेक्ट? कर. तो लगेच इकडे घेऊन ये. आता एनपी कडे जा, एनपी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न कर. टोटल जीप एनपी किती आहे? 48,334. साहिल काढतोय. वल्लरी अदिती करते. सर 48,334 आहे का? 48,334. चला घ्या, सगळ्यांचे आलेत, बरेच जणांचे तेवढे आलेत. घ्या 48,334. ते 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. काय झालं? आलाय का बरोबर? नाही आला. घ्या, आता घरी जाऊन चेक करा. आता घेऊन टाका, घरी जाऊन चेक करा, त्याचं डिस्ट्रीब्युशन घेऊन टाका. घे आता. जागा संपली. इथं केवढी जागा वेस्ट झाली बघ. एवढ्या खाली नाही लिहायचं. इथे जेवढं आपण इथं मार्क केलंय ना, लगेच ह्याच्या खाली सुरू करायचं. ह्याचं मार्किंग का केलं आपण? कारण आपल्याला माहिती आहे एवढीच जागा लागणार आहे. कळलं का? येस. चलो नेक्स्ट. व्हॉट इज नेक्स्ट? हे इथपर्यंत झालंय. चला कॅपिटल मध्ये घेऊन जा. टेक इट टू द कॅपिटल. कॅपिटल मध्ये ऍड करा. प्रॉफिट आहे ना, क्रेडिट साइड मोठी आहे.
आणि आउटरला घेऊन या, कॅपिटल्स आउटरला घेऊन या, ऍड कर. चारचा डिफरन्स येतोय, चेक करूया डिफरन्स येतोय का. टॅली झालं बाबा, साहिलचं टॅली झालं. 2 मिनिटं थांब. तो काय म्हणतोय, किती आहे बॅलन्स तुझी टोटल साहिल? 2,19,244. मग कुठे डिफरन्स आहे? हा प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट घेतला नसेल, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. तीन वीक्स. चला आपले दिस इज आवर 3rd वीक. आणि ना हळूहळू करत ते आहे ना बाळा. दिस इज आवर 3rd वीक. आफ्टर 1 वीक ऑलमोस्ट 1 महिना फिनिश. कळणार पण नाही तुम्हाला. Within no matter of time we will be into गणपती, and from गणपती to दिवाळी ते तर अक्षरशः कळत नाही. आणि ऑल ऑफ अ सडन यू विल बी रिअलायझिंग की तुमची एक्झाम फेब्रुवारीमध्ये आली. अक्षरशः काहीही कळत नाही, फार फास्ट दिवस जातात. सो दिस इज अ वॉर्निंग टू यू गाईज की ज्यांनी अजूनपर्यंत होमवर्क सुरू केलेले नाहीत, टॉप प्रायोरिटीवर होमवर्क करायला सुरुवात करा. अँड सेकंडली कुठे प्रॉब्लेम आहे तर मला विचारा. काय सगळे सबमिट होत आहेत आणि चेक करा तुम्हाला समजतंय की नाही. घरी जाऊन हे चेक करा. चलो लेट अस स्टॉप हियर. आपल्याला एसपी करायचंय. येस मी तुला फोन करू का? ओके. होमवर्क 1 तो सबमिट करायला हवा आहे. टॉप प्रायोरिटी. होमवर्क 1 होमवर्क 2 दोन्ही होमवर्क आहेत तुला. उद्या सुट्टी आहे. 2 होमवर्क्स. चला चला मला तुमच्याकडनं हवं आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. मी डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट डिसिजन विचारलंय. चला पुढं. येस बोला. इन्व्हेस्टमेंट डिसिजन काय? इन्व्हेस्टमेंट डिसिजन. थांब 2 मिनिट. हा बोल. फायनान्स जनरेट केला. ओके फायनान्स जनरेट केला. कुठे इन्व्हेस्ट करायचे ते ठरवणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. परफेक्ट. आता काय ऑप्शन्स आहेत? व्हॉट आर द ऑप्शन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट डिसिजन मध्ये काय ऑप्शन्स काय आणि कुठल्या बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करायची? कॉस्ट ऑफ कॅपिटल. अजून शुड बी मोर दॅन कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे कॉस्ट ऑफ नुसत्या कॉस्ट ऑफ कॅपिटलवर नाही. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. हॅलो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवर. पण ते कसं करणार की असं एवढे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आले पाहिजेत की दॅट शुड बी युअर कॉस्ट ऑफ कॅपिटल. व्हॉट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल? कॉस्ट ऑफ कॅपिटल काय? डोंट डिस्टर्ब. तिला डिस्टर्ब करू नको. बोला कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे? व्हॉट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल?
इन्व्हेस्टमेंटवर ROI असतं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. कॉस्ट ऑफ कॅपिटल, जे तुम्ही कॅपिटल जनरेट केलंय त्याच्यावरती जे तुम्हाला पैसे पेमेंट करावं लागणार आहे, दॅट इज इंटरेस्ट, दॅट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल. चलो नेक्स्ट. मी हे घेऊन येतो, एक मिनिट द्या.